जिथे श्रद्धा आणि इतिहास यांचा अद्भुत संगम पाहायला मिळतं. हे ठिकाण आहे कोल्हापूरचं श्री महालक्ष्मी मंदिर, ज्याला अंबाबाई मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. गेली अनेक शतकं हे मंदिर लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे आणि या मंदिराने अनेक ऐतिहासिक घटनांना साक्षीदार म्हणून पाहिलंय. विविध छटांनी रंगलेला प्रदेश म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठं आहेत आणि या 3.5 शक्तिपीठांपैकी एक सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे कोल्हापुरातील महालक्ष्मी हा शक्तिपीठ. 5 नद्या पंचगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तटावरती हे सुंदर असं शहर कोल्हापूर वसलेलं आहे. आणि आज न्यूज अनकटच्या या विशेष भागात आपण कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घडवून आणणार आहोत. चला तर मागच्या या विशेष भागात आपण दर्शन घेऊयात याच महालक्ष्मी मंदिराचं. हे मंदिर महाराष्ट्रातील कोल्हापूर शहराच्या मध्यभागी महाद्वार रोड येथे स्थित आहे. राष्ट्रकूटांनी ब्रह्मपुरी, उत्तरेश्वर, खोल खंडोबा, रंकाळा, पद्माळा आणि रावणेश्वर या मूळ 6 गावांना सांधून त्यांच्या मध्यवर्ती महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाईचं देऊळ 9व्या शतकात पूर्णत्वास नेलं. मी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं आहे आणि त्यानंतर आवर्जून कोल्हापुरातील या महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घेतलं जातं. 40 किलो वजनाची ही मूर्ती मौल्यवान दगडांपासून बनवलेली असून ती घडवताना हीरक धातूचा वापर केला गेला आहे. हे मंदिर चौकोनी दगडांवर बांधलेलं आहे. मूर्तीला 4 हात असून एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल आहे. उजव्या हातात महाळुंग आणि डाव्या हातात पानाचा ताट आहे आणि त्यासोबतच मुकुटावर शेषनागाची मूर्ती देखील आहे. महालक्ष्मीची जी मूर्ती आहे ती रत्नजडित खंडांपासून घडवण्यात आलेली आहे आणि तुम्ही मागे बघू शकता की मंदिराचं जे नक्षीकाम आहे त्यामध्ये विविध वेद मंत्र कोरले गेलेले आहेत. या मंदिराची बांधणी आणि बांधकाम कधी झालेलं आहे याबद्दल काही पुरावे तर उपलब्ध नाहीयेत आणि अनेक प्रवाद सुद्धा आहेत. असे प्रवाद तर होतच राहतात. मात्र मंदिराच्या आत जेव्हा आपण प्रवेश करतो अतिशय शांत असं वातावरण आहे आणि ते आज दर्शन केल्यानंतर आपण सर्वांनी त्याची अनुभूती घेतली आहे. या मंदिराची बांधणी कशी झाली आहे याबद्दल अनेक आख्यायिका आहेत. मात्र इथे अनेक भाविक दर्शनासाठी येतात आणि लांब लांबून येतात आणि असेच एक भाविक सध्या आपल्या सोबत आहेत. ते थेट छत्तीसगड वरून आले. छत्तीसगड भिलाई वरून आले. हे जे कोल्हापूर नाव आहे हे महालक्ष्मीनी कोल्हापूर नावाच्या दैत्याचा हे केला होता, वध केला होता इथे, म्हणून या जागेचं नाव कोल्हापूर पडलं. आणि दुसरं हे आहे की हा जे मंदिर आहे महालक्ष्मीचा ते एकाच रात्रीमध्ये तयार झालेलं आहे. आणि तिसरं हे आहे इथला जे स्तंभ आहे ते कोणी मोजू नाही शकला आजपर्यंत. हे एक चमत्कार आहे. आणि चौथा चमत्कार हे आहे की महालक्ष्मी सकाळी बाल रूपात दिसते, दुपारी यौन रूपात दिसते आणि रात्री जे आहे आपल्या वृद्धावस्था रूपात दिसते. हे इथला मुख्य चमत्कार आहे. आणि सर्वात जागृत मंदिर आहे पूर्ण भारतामध्ये. सर्वात जागृत मंदिर महालक्ष्मीचा एकच आहे, हा कोल्हापूरची महालक्ष्मी. 17व्या शतकात या लहान मूर्तीची स्थापना झाली आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे प्रवेशद्वार पूर्व किंवा उत्तर दिशेला असलं तरी देवीची मूर्ती ही पश्चिम दिशेला आहे. मंदिराच्या पश्चिम भिंतीवर एक छोटी खिडकी आहे. मंदिरात दररोज 5 वेळा आरती होते. पहाटे 4:30 वाजता काकड आरती होते, ज्यामध्ये भूप रागातील धार्मिक गीते गायली जातात. सकाळी 8 वाजता मंगला आरतीनंतर महापूजा होते. रात्री 10 वाजता शेजारती होते, ज्यामध्ये गोड दुधाचा प्रसाद असतो. देवीला निद्रा येण्यासाठी गाभाऱ्यात विशेष आराधना केली जाते. महाकाली, श्रीयंत्र, महागणपती आणि महासरस्वती यांनीही आरती आणि नैवेद्य दाखवून त्यांचं स्वागत केलं जातं. मंदिराच्या परिसरात असलेल्या 87 मंदिरांनाही ही आरती दाखवली जाते. वर्षातून 2दा साजरा होणारा किरणोत्सव हा या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य म्हणजे मार्च आणि नोव्हेंबर मध्ये 2दा हा किरणोत्सव साजरा होतो. म्हणजे सूर्याची किरणे, उगवत्या सूर्याची जी किरणे आहेत ती महालक्ष्मीच्या पायथ्याशी पडतात. म्हणजे तुम्ही विचार करा, गाभाऱ्यामध्ये स्थित असलेली ती देवी आणि तिच्या पायथ्याला हे सूर्याची किरणे पडतात आणि हा जो किरणोत्सव आहे तो पाहण्यासाठी भाविक लांब लांबून येतात.
या मंदिरातील प्रत्येक दगड, प्रत्येक मूर्ती आणि प्रत्येक आरतीमध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि सामर्थ्य आहे, जी भाविकांना शांती आणि समाधान देते. कोल्हापूरला भेट देणाऱ्या प्रत्येकाने या पवित्र स्थळाला नक्कीच भेट द्यावी आणि हा दिव्य अनुभव घ्यावा.